सुप्रभात मित्रांनो, कशा आहात? मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि मी आणि सचिन चाललो आहोत ते देवबागमध्ये। देवबागवरनं आपण जाणार आहोत ते समोरील बोगवेला आणि तिथे आपल्याला ऋषीदादा भेटणार आहे आणि आज आपण साड काढणार आहोत। साड म्हणजे काय असतं आणि हे साड कसे पाण्याखाली जाऊन काढले जातात या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। सो बरेच दिवसाने रोहन भेटलेला आहे। गुड मॉर्निंग रोहन। गुड मॉर्निंग। आणि दीप्ती देखील आहे। कुठे चाललात आज? आज चिपीला, चिपी ब्रिजवर। रिपोर्ट दिसतोय वाटतं रोज रोज चिपी करता। बरेच दिवस गेलो नाही, वारा खूप आहे ना। अच्छा, आज जाऊन बघूया काय होतंय का। ओके, तू कुठे आलाय आता? ह्याला बोगव्यात बघूयात काय साड काढायला। आज शुक्रवार ना। हो आज फुल मजा म्हणजे ऋषीदाने बोलवलंय त्याच्यासाठी चाललोय। सो हा स्नॉर्कल आहे, आपल्याला भाडे तत्वावर दिलेलं आहे। नंबर कॉन्टॅक्ट करा। हा, आणि ही केस आहे ना गोप्रोची। तुझ्याकडे की आहे ना? हो येस, चलो थँक्यू। ओके मॅम। तर मित्रांनो, फायनली आपण देवबागला आलेलो आहोत। हा देवबागचा एंड पॉईंट आहे, तिथपर्यंत एसटी येते आणि इथे आहे हे मोबारेश्वर देवाचं मंदिर, शंकराचं स्थान आहे। जय भोलेनाथ। आणि या बाजूला बघताय तर इथे तुम्हाला समुद्र दिसेल। हो का, हा समुद्र आहे आणि ही खाडी आहे आणि पुढे संगम पॉईंट आहे। चला आता ऋषीदादा इथे खाडीकडे येणार आहे आपल्याला न्यायला। आपण आलो आहोत या मोबार या ठिकाणी आणि मोबारेश्वराच्या मंदिरामुळे या ठिकाणाला मोबार असं म्हणतात। तर ऋषीदा येतोय होडी वलवत। आज इंजिन बोट नाही आहे, आज वलवायच्या होडीने जायचंय। तारिया मामा, तारिया मामा। आज छोटी होडी। अच्छा चलो। तर आपल्याला भोगव्यात जायचंय ना? खडकांच्या जवळ। ओके, ऑयस्टर। येस। तर आता आपण देवबागच्या किनाऱ्यावरनं भोगव्याच्या किनाऱ्यावर आलो आहोत आणि इथे आर्यवत रिसॉर्ट आहे। आपल्याला ते पण शूट करायचं एकदा। आता आपल्याला कुठे जायचंय? आपण त्या खडकांकडे जाणार आहोत। अच्छा, अजून पुढे जायचंय आपल्याला? थोडं पुढे जायचंय, करंटमुळे बोट थोडी पाठी। हा, पाणी आता सुकतीवर असल्यामुळे पाणी या साईडला धावतंय कमी की आपण। येस, नाही तर जखमी व्हायला होतं करंट मध्ये होतं। अच्छा, हात पाय आपटू शकतो खडकांना पोहताना। अच्छा अच्छा अच्छा, पाण्याला करंट असल्यामुळे मुवमेंट जास्त होते किंवा खडकाच्या 2 गॅप मध्ये जाऊन ऑयस्टर काढावे लागतात। बरोबर, ओके। शक्यतो करंट करून अच्छा, ऊपर जे ऑयस्टर असतात ते अशा खडकांच्या खाली असतात ना, बॉटमला? खडकांच्या खाली वर असतात, पण वरचे ऑयस्टर शक्यतो लोक पटापट काढतात। अच्छा, त्यामुळे ते जास्त मोठे होत नाही। ओके। आणि हे एकदम छोटे ऑयस्टर जे कोयती वगैरे घेऊन पोचतात, हा, तांब्यातून विकायला येतात। अच्छा, कालवा ज्याला म्हणतो आपण। कालवती वरची दिसतात। अच्छा, ती वरती असतात। ती एकदम वरती असतात, म्हणजे त्याला फक्त भरतीतच पाणी लागतं। हा, ते पाण्याखाली जात असतं। ओके, पण ते वरतीच। पण ही आता आपण जे साड काढणार आहोत किंवा ज्याला ऑयस्टर म्हणतात ते कायमस्वरूपी पाण्याखालीच आहे? पाण्यात असलेले असतात। ओके।
तर पॉइंटला आलो होतो आपण. आता आपण पॉइंटला आलो. इथे बोटी दोन साईडने गेल्या. अच्छा, बोटी साईडने गेल्यामुळे त्याच्या वेव्स तयार झाल्या. संपल्या की आपण उतरूया. ओके. तर आपल्याला या छोट्याशा बेटावर उतरून ऋषीदा आता बोट बाहेर अँकर करतोय आणि ह्या खडकामध्ये आता आपल्याला ते ऑयस्टर काढायचे आहेत. तू कधी काढलेले साड? नाही, पहिल्यांदा झाला. आपलं सामान इथे ठेवलंय, बोट इथे अँकर करतोय आणि आता आपल्याला पाण्यात उतरायचंय. तर या पुढील शूट आपण आता गोप्रोवर करणार आहोत. बरेच दिवसाने गोप्रो हे हत्यार आपण बाहेर काढलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे मास्क आहे ना? हा, हे मास्क आहे. ओके. नॉर्मल स्नॉर्कलिंग मास्क. अच्छा, त्याने आपल्याला खाली व्यवस्थित दिसेल. दिसतं. ओके. तुम्ही साधा स्विमिंग गॉगल पण वापरू शकता. ओके, चलो. अच्छा. चिकटलेले असतात ते काय खिळो म्हणतो. ओके. चौकोनी टॉप काढलेला असतं. जास्त पॉइंटेड टॉप काढू नये, म्हणजे कसं होतं आता भितात घुसण्याची शक्यता असते. बरोबर. कारण पाण्यात मास्कमुळे आपण जवळ आणि मोठा दिसत असतात, त्यामुळे आपण खडका टोकूच्या जागेवर हाताकच ठोकतो कधी कधी. अच्छा. त्यामुळे आपण शक्यतो त्याचा जास्त टोक नाही काढायचं. पॉइंटेड टॉप काढू नये. ओके. आता आपण खाली जाऊन कसे काय काढतोय दाखवतो. आणि हे ग्लोव्स पण घातले. हा, ग्लोव्स हे खडका धार लागा आणि काय असेल. ओके. ग्लोव्ज, सॉक्स. जर तुमच्याकडे फ्लिपर असते तर फ्लिपर, फिन्स, जा काय ॲसेसरी. फक्त सिलेंडर वापरून अलाउड नाही सर. ओके. कारण सिलेंडर वापरून काढले तर एकाच दिवसात सगळे संपते. बरोबर. आणि गोरगरीब जनता पण असाची काढून त्याच्यात उदरनिर्वाह करतो. बरोबर. त्यांना तो अडचण होत नाही. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे शक्यतो सिलेंडर वापरून काढून सगळीकडे बघतो. ओके. जाऊया पुढे. अजून पाणी सुकतच आहे ना? हो, सुकतच आहे. आता आपल्याला कुठे खाली जायचं? हा, खाली जायचंय. तिथे एक ऑयस्टर आहे. ओके. आपण दाखवतो कसा काढायचा, दाखवतो. कमी पाण्यात आहे. थांब. चिटकून आहे भरपूर. नाही, काय आहे इकडे असं तरप लागत नाही त्याला. अच्छा. तो एकदम खापात आहे. ओके. एवढ्या वरचा ऑयस्टर कोणीतरी अडचणीचा आहे म्हणून सोडलेला आहे. ओके. नाही आला तर फोडूया त्याला. ओके. ओके. ओके, चालेल. आपला पहिला ऑयस्टर मिळालेला आहे. हा असा खडकाला पूर्ण चिपकून होतं, पूर्ण. अच्छा. काय केलं येत नव्हतं. मग टोकून टोकून इकडे त्याला एक गॅप असते. ओके. जिथून इकडे शिंपला उघडतो नॉर्मल शिंपल्यासारखा असा. इकडे त्याचा देठ असतो ना, त्या साईडला ठोकलं पाहिजे. ओके. सो मगाशी आपला जो काढत होतो आपण तो निघत नव्हता. तो पूर्ण गॅप मध्ये होता. त्याला मारायला चान्स कुठे भेटत नव्हता. ओके. हा थोडा साईडला असल्यामुळे मारून बाहेर काढता. झटकन निघतात. ओके. आता फोडून बघूया. आपण वर जाऊन एकत्रच फोडूया. एकत्र फोडूया. ओके. ढोली गुहा किंवा दोन खडपाच्या गॅप मध्ये जे सड असतात ना, ते खूप आतमध्ये चिपकलेले असतात. ओके. ते आता आपण काढायचा प्रयत्न करूया. ओके. निघले तर चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्हाला दाखवतो कसे असतात ते. ओके. चिपकून असल्यामुळे तो फुटला. अच्छा. हे आता ऑयस्टर आहे. ओके. याची साईज बघ. सुपर यार. ह्याच्यात मोती पण मिळू शकतात. हा, मोती पण मिळू शकतात. अच्छा. तर आपलं नशीब चांगलं असेल तर कदाचित मोती पण असेल. मिळतो काहीतरी. अच्छा, मिळालाय. 100 सड काढले तर एखाद्यात मोती असतो. अच्छा. वा. तर आता फुटल्यामुळे आतलं मांस दिसतंय. आतलं मांस दिसतंय. असंच असतं. हा एक भाग त्याचा तिथे राहिलेला आहे, एक भाग आपल्या हातात आलाय. आणि हा कडक भाग आहे ना, तिथे तो
चिकटलेला असतो. ओके, जसं छोट्या शिंपल्याचं असतं सेम टू सेम तसंच असं. ते प्रत्येक वेळेला खाली जाऊन साड मिळतो तसं नाही, तो शोधावा लागतो आणि खूप चिकटलेला असला तर कठीण असतो काढायला. आणि याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट काय आहे की आपल्याला कुठेही ऑक्सिजनचा वापर नाही करायचा आहे, ते इल्लीगल आहे या सगळ्या गोष्टी करताना. तर एकदम मारून खाली जावं लागतं आणि मग तो साड काढावा लागतो. सो आता आपले एवढे तर निघालेले आहेत, अर्धे त्या साईडला आहेत. बघा आज आपण किती साड जमा करतोय, जास्त पण काढायचे नाहीत आपल्याला, आपल्या खाण्यापुरते आपण जमा करायचे. तर ऋषित आता बोट अँकर करून बुडून काढणार आहे आणि इकडचे आता आपण खडकाकडनं बाहेर पडूया. हे जे काय आहेत आपण जमा केलेले ते एकत्र बोटीत करूया आणि मग आता पुढे जाऊन थोडेसे काढूया. आता तू अँकरला पकडून खाली जाणार ना.
वरच्या साईडचं करंट मोठ्या प्रमाणात सुरू झालं, वरती सुरू झालं. तर आता आपण पटापट वर जाऊया आणि वर जाऊन हे साडातला मांस कसं काढलं जातं ते पाहूया आणि त्याच्यानंतर याची रेसिपी पण पाहणार आहोत आपण. हे आता सड असताना ह्याचं ह्यो चिकाटलेलो भाग असा, हे उघडणारो भाग असा. ओके. तर काजीचं गरबीर फोडतं तसं आडवं पकडायचं. अच्छा. आणि एका साईडीन थोडं थोडं हिट करायचं. जास्त ताकदीत हिट केलं तर तो फुटतो आणि ते का हे बघ असं फुटाक असतं. त्यामुळे आणि ते का ह्या साईडीन दोन साईडींची पाकलेले असतात, तर मुळातलं देठ असतं असं बाजूत केलं आणि घासीत 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 कडे बरोबर गेलं. कारण हे धारेचे ऑयस्टर जे युट्यूबवर बाकी दाखवतात ना ते पेनने काढतात, ते प्रकार वेगळो येता. ओके. म्हणजे तो ऑयस्टर थोडं नरम असतं. अच्छा. हे दोनही साईडीचं काढून टाकलं, कपर साफ केलं तर हे ऑयस्टर तयार झालं. अरे वा. आता कसं असं आपण व्हिडिओत तुम्ही बघू शकता, गोप्रोचा विजन थोडा वाईड असता, त्यामुळे तुमका खूप जास्त सड बीड असा दिसाक शकतात आणि आमका मास्कने फक्त समोरचोच भाग दिसत असतात. बरोबर. त्यामुळे कसा तुमका जर व्हिडिओत तुमचे कमेंट येऊ शकतात, बाजूक होतो, डाव्या साईडीक होतो, वर होतो, खाली होतो, ह्यो असो काढूक होयो तसो काढूक होयो, तर तसं पाण्यात आमका तेवढा क्लिअर दिसत नाही. बरोबर. गोप्रो मध्ये वाईड अँगल असतात, त्यामुळे तुमका आजूबाजूचे सड दिसतात. आमका फक्त ठराविक डिग्री 1-1.5-2 फुटाचं अंतर सरळ दिसत असतं. नक्कीच. त्यामुळे ते काढताना आमका तसा असतं. दुसरी गोष्ट, ब्रीथ होल डायव्हिंग केल्यामुळे विचार करूची क्षमता पाण्यात खूप कमी झाली आहे. बरोबर. कारण का आपण कुठे ऑक्सिजनचा वापर करत नाही, त्यामुळे एखादो सड इकडनं काढूचो का इकडनं काढूचो, दोनदा ठोकून परत वर इलो, एखाद्या कॅमेऱ्यात दिसतो की बाबा इकडनं ठोकूक होतो, ते होऊ शकता. कारण ही आपण करतो ही पूर्णपणे पारंपरिक कला असा, जी पिढीच्या काही लोकांकडून किंवा गुरु घेऊन. आणि दुसरी गोष्ट महत्वाची असा की तुमका ह्या कलेत एखादो गुरु घेऊनच ही काढूक या, नाही तुम्ही स्वतः जखमी करून घेऊ शकता. बरोबर. ऋषीदा खूप धमाल आली, या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाल्या आणि खरंच मी स्वतःला खूप लकी समजतो की तुमच्यासारखी लोक आहेत, त्याच्यामुळे चांगले चांगले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येतात आणि या सगळ्या गोष्टी लोकांना बघायला मिळतात. मित्रांनो, तुम्हाला जर फिशिंग ट्रिपला जायचं असेल किंवा आपल्या समुद्रामध्ये सफर करायला जायचं असेल तर ऋषीदा ट्रिप ऑर्गनाईज पण करतो, बरोबर ना? हो, बरोबर. सो साधा नंबर काय आपला? 93-07-62-35-06. ओके. सो याच्यावर संपर्क करून तुम्ही ऋषीदादाशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि फिशिंग ट्रिपला तुम्ही जाऊ शकता रॉड फिशिंगसाठी. तर मित्रांनो, ही मायेची भेट घेऊन आता आपण रेसिपी बनवणार आहोत. सो खूप खूप धन्यवाद. आणि हे आहेत दादाचे पप्पा आणि हे पण त्यांना पण खूप नॉलेज आहे आणि हेच नॉलेज आता या पिढीकडे येते. सो खूप खूप धन्यवाद. चला आता आपण रेसिपी बघूया. तरही आता आपण हे मोठी कालवं म्हणजे साड आपण आणलेले आहेत आणि आता आपण याची रेसिपी बघून घेणार आहोत. सो रेसिपी मध्ये आपण काय बघणार आहोत आज? आपण ही मोठी असल्यामुळे साड कालवं नाहीत, कालवाचं आपण थपथपीत करतो. बरोबर. मग हे आपण फ्राय करूया. अच्छा, रवा फ्राय करूया. आणि त्याच्या अगोदर आपण ही अशी साफ करून घेतली ना? ते कच असतो थोडा. ओके. सो त्याला जेव्हा फोडताना जो चिकटलेला कच असतो तो व्यवस्थित निरवून म्हणजे साफ करून घेतलेला आहे. बऱ्यापैकी ऋषी दादाने साफ करून दिलेली आहेत आपल्याला. तर ही आता आपण पुढच्या प्रोसेसला घेऊया. आता ही आपल्याला ह्याला कट मारायची आहेत ना? ओके. तर ही कट कशाला मारतो आपण? ही तेलात टाकल्यावर ना फडफड फुटतात, ते तोंडावर पाणी वगैरे उडतं. ओके. पण जसं आपण कोळंबीचा धागा काढतो किंवा शिनाण्यामध्ये जसं दोरा असतो तसं काय ह्याच्यात काहीच नसतं, फक्त कचच असते. अच्छा, ती फक्त कच असते. सो आता ह्याला जेवढे आपण फ्राय करणार आहोत त्यांना आपण ही स्लिट मारून घेऊया, बरोबर ना? ओके.
तर आपण हे मॅरिनेशन केलंय ना? हो. काय काय लावलं आपण त्याला? आलं लसणाची पेस्ट हा आणि मीठ, लिंबू आणि आपला मालवणी मसाला. अच्छा, तर हा आपला जो मालवणी मसाला आहे, भाजका मसाला, औशीच्या हातचो अस्सल मालवणी भाजको मसालो. तर हा मसाला तुम्हाला जर विकत घ्यायचा असेल तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ह्याच्यावर आपल्याकडे मच्छी मसाला देखील आहे जो अर्धा आणि 1 किलोमध्ये आहे. आणि हा मालवणी भाजका मसाला जो आहे प्युअर ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीने बनवलेला, तो पाव, अर्धा आणि 1 किलोच्या पॅकेट्समध्ये अवेलेबल आहे. बाय पोस्ट तुम्ही घरी मागू शकता. खाली आलेल्या नंबरवर अंकिताशी तुम्ही नक्की संपर्क करा. आणि याच मसाल्यामध्ये आज आपण हे मॅरिनेट केलेलं आहे. हे आपण काय काय घेतलेलं आहे याच्यामध्ये? 2 चमचे रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आणि रवा, आणि त्याच्यात आपण पुन्हा मालवणी भाजका मसाला टाकला, ते मिश्रण केलं आणि ते आता आपण या कालवांना लावलेलं आहे. तर ही सगळ्या कालवांना आपण हे लावून घ्यायचंय. ह्याला बॅटर म्हणू आपण. हे लावून घ्यायचंय आणि नंतर मग ती ऑइल फ्राय करायची ना? सो मित्रांनो, फायनली आपली ही कालवं रवा फ्राय झालेली आहेत. हा व्हिडिओ बनवण्यासाठी ऋषीदादाने आपल्याला जी काही मदत केली आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद ऋषीदादा. कारण अशी माणसं आपल्याबरोबर असल्यामुळेच मालवणी लाईफ आज तुमच्यापर्यंत असे छान छान व्हिडिओ घेऊन येत आहे. मित्रांनो, ही जर कालवं तुम्हाला मुंबईत घ्यायची असेल तर तुम्हाला माहीमचा सिटी लाईट मार्केट असेल किंवा लालबाग फिश मार्केट असेल किंवा मग भाऊचा धक्का असेल, तिथे नक्कीच तुम्हाला हे मोठे साड म्हणजे ही मोठी कालवं मिळू शकतात. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.